नमस्कार मंडळींनो. तर आज एक नवीन बिझनेस आयडिया आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय. आणि ही जी बिझनेस आयडिया आहे किंवा हा जो बिझनेस आहे, तुम्ही घरी बसून करू शकता. याच्यासाठी काही स्पेशल तुम्हाला ट्रेनिंग वगैरेची गरज सुद्धा लागत नाहीये. कारण या ठिकाणी जे बघताय तुम्ही, आता पॅकेट्स वगैरे या ठिकाणी बघताय, तर असेच जे पॅकेट्स आहेत तुम्ही तयार करू शकता. आणि त्यासाठी फक्त तुम्हाला काय लागणार आहे, एक अशी कार्डशीट लागणार आहे, असं एक कार्ड लागणार आहे. त्यानंतर अशा कॅरी बॅग्स लागतील ज्या पॅकिंगसाठी उपयोगी होतील. आणि त्यानंतर आपला जो माल जो आहे, म्हणजे तुम्ही जो आता हे मसाल्यासाठी आहे, तशाच प्रकारे वेगवेगळ्या वस्तूंसाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता. तर आता यामध्ये आपण लवंग, त्यानंतर सोप वगैरे, तर असे वेगवेगळे प्रोडक्ट जे आहे आपण यामध्ये पॅक करू शकतो. फक्त तुम्हाला करायचं काय की होलसेल मार्केटमधून जे जवळचं तुम्हाला मार्केट असेल, त्या ठिकाणाहून जवळच्या मार्केटमधून जे आहे होलसेलमध्ये तुम्हाला माल घ्यायचा आहे. आणि माल घेतल्यानंतर जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या प्रॉफिटनुसार जे आहे तुम्हाला फक्त अशा पुढे तयार करायच्या आहेत. आता जसा तुम्हाला माल भेटेल, ज्या भावामध्ये भेटेल त्या भावानुसार, आणि तुम्हाला किती प्रॉफिट त्यामध्ये पाहिजे एका किलो मागे, पावशर मागे, तर त्या हिशोबाने जे आहे तुम्ही अशा प्रकारे जे पॅकिंग आहे करू शकता. कारण आजकाल जे आहे ते अशा पॅकिंग खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या बिझनेसमध्ये खूप कमी लोक सध्या काम करत आहेत. तर त्यामुळे जर काम तुम्ही सुरुवात केली तुमच्या एरियामध्ये, तर तुम्हाला फायदा जो आहे खूप जास्त होईल. कारण तुमच्या एरियामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की अशी पॅकिंगची सुविधा चालू करायची, अशा पद्धतीने पॅकिंग करायची होलसेलमध्ये. आणि होलसेलमधून तयार केल्यानंतर हे काय करायचं आहे तुम्हाला, की हे जे जवळचे जे किराणा दुकान वगैरे असतात, तर किराणा दुकानमध्ये जायचंय आणि त्या किराणा दुकानदारांना सांगायचं की तुम्हाला आता हे आम्ही ₹150 देतोय, ₹200 देतोय, त्याच्यामधून तुम्हाला 50-60 हे पर शीट जे आहे, कार्ड शीट आहे त्याच्यामधून निघतात, किंवा ज्याप्रमाणे ते प्रॉफिट असेल त्या हिशोबाने तुम्ही त्यांना द्यायचं आहे. सुरुवातीला तुम्ही थोडं स्वस्त दिलं तरी चालेल, तुम्हाला ₹5-10 कमी जरी निघाले सुरुवातीला तरी चालेल. आणि एकदा का मार्केटमध्ये तुमचं नाव झालं आणि तुम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी नाव गाजवलं, तर तुमच्याकडे गिरायकांची कमी नसेल. आणि त्यावेळेस तुम्ही ₹5 थोडंसं शिल्लक जरी घेतले, तर तेव्हा चालून जाईल. पण सुरुवातीला थोडं कमी ठेवा. आणि अशा पद्धतीने जे आहे, आता ह्याच्यामध्ये बघू शकता, हे अशा छोट्या छोट्या पन्ने जे आहेत आपल्याला मार्केटमध्ये भेटून जातील. त्यानंतर एक स्टॅपलर लागेल, आणि हे जे कार्ड आहे, हे कार्डशीट हे कुठे पण भेटेल तुम्हाला. तर जायचं आहे अशा कार्ड्स वगैरे घेऊन यायचे, कार्डशीट. आणि कार्डशीट आणल्यानंतर जे आहे पॅकिंगची एक मशीन लागेल तुम्हाला. ती पॅकिंगची मशीन 2 ते 3 हजारापर्यंत आरामशीर येऊन जाईल. आणि ती पॅकिंग मशीन आणल्यानंतर जे आहे तुम्हाला ग्रॅममध्ये जे आहे हे डिवाइड करून, आता यामध्ये जिऱ्याची एक पुडी आहे, जिऱ्याचे सुद्धा आहे. आता ते सध्या आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. नाहीतर मग तुम्ही जिरे वगैरे सुद्धा या ठिकाणी करू शकता. पूर्ण मसाले, एक ना एक मसाले जे आहे यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. आपण खडा मसाला तयार करतो. त्यानंतर यानंतर ही अशा पद्धतीने पॅकिंग जी आहे, आता वट सावित्री पौर्णिमा जी होती त्यावेळेस ही जी आहे ह्या पॅकिंग जास्त चालल्यात. आणि बऱ्याचदा असं होतं की पूजापातीसाठी जे आहे अशा पॅकिंग खूप जास्त जातात, जी ओटी आपण ज्याला म्हणतो. तर ह्या अशा ओटी ज्या आहेत, एक नारळाची छोटासा तुकडा, एक बदाम, एक खारी, एक वाटी, अशा पद्धतीने जे आहे आपण तयार करून, खाळकून थोडेसे तांदूळ तयार करून जे आहे तुम्ही जे आहे हे सेल करू शकता. तर अशी जी कार्डशीट तयार केल्यानंतर जे आहे तुम्हाला किराणा दुकानदाराला भेटायचे, त्यांना सांगायचंय त्यांचा प्रॉफिट किती असेल यामध्ये. आणि तुम्ही तुमचा प्रॉफिट या ठिकाणी काढूनच ती प्राइस असणार आहे. आणि त्यानंतर हे जे आहे, एकदा तुमचं मार्केट बनलं, एकदा तुमचं नाव झालं, की तुम्ही रेग्युलर बेसिसवर अशा पद्धतीने करू शकता. तर यामध्ये लक्ष जे ठेवायचंय, तर या बिझनेसमध्ये तुम्ही जे आहे सुरुवातीला कमी इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्हाला फक्त सुरुवातीला काय करायचं आहे, की कमी माल जो आहे, या ठिकाणी मसाले जे आहे खूप कमी आणायचे आहेत. तुम्ही एका प्रॉडक्टपासून चालू करू शकता. जसं की जिरे, मिरे, जसं तुम्हाला सोपं जाईल त्यामध्ये. जसं जिरे आणले, तर जिरे आणल्यानंतर त्यांचे पुड्या तयार करण्यासाठी सुरुवातीला तुम्ही पुड्या ज्या आहे ₹50-60 ज्या पुड्या ज्या भेटतात त्या आणायच्या आहेत. आणि त्यानंतर जर एखाद्याजवळ
मशीन जी आहे, पॅकिंग मशीन जर असेल तर ती वापरायची नाही, तर स्टॅपल वापरलं तरी चालेल. म्हणजे तुमचा जो बिझनेस आहे फक्त 500 पर्यंत जे आहे तुमचा बिझनेस सुरू होतो इथे. ठीक आहे. तर 500 रुपयापर्यंत बिझनेस चालू करायचा आहे आणि त्यानंतर आपले जे जवळचे किराणा दुकानदार आहेत त्यांना टार्गेट करायचं आहे. जर तुम्ही मशीनला पॅक करायच्या जरी पन्न्या आणल्या नाही तरी चालतं, ज्या कॅरी बॅग आपण म्हणतो त्या छोट्याल्या पन्न्या तरी चालेल. फक्त सुरुवातीला जे आहे आपल्याला पॅकिंग जे आहे चांगली व्यवस्थित दिसेल अशा हिशोबाने ठेवायची आहे, जेणेकरून प्रोडक्ट जे आहे आपलं थोडंसं अट्रॅक्टिव्ह पण दिसेल. आणि यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पॅकिंग वगैरे झाल्यानंतर त्यावरती तुम्ही एकतर पेनाने लिहा, की कस्टमरला सोपं जाईल, की हे ₹10 किंमत आहे, हे ₹5 किंमत आहे. तर मग ज्या किमतीचे त्यांना पाहिजे ते त्या हिशोबाने तुम्ही देऊन त्यानंतर वेगवेगळे कस्टमर जे आहेत तयार करायला सुरुवात करा. त्यानंतर कस्टमरकडे गेल्यानंतर, त्या ग्राहकाकडे गेल्यानंतर दुकानदाराकडे तुम्हाला काय करायचं आहे, की त्यांच्याकडून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचा आहे. कॉन्टॅक्ट नंबर घेतल्यानंतर तुम्हाला 2 दिवसांनी पुन्हा त्यांना फोन करायचा आहे, की प्रोडक्ट कसं चालू आहे, काय आहे? त्यांना पण थोडंसं वाटतं, की नाही विचारपूस चालू आहे. त्यानंतर थोडी ओळख पण वाढते आणि ओळखीमुळे अजून तुमचं प्रोडक्ट जे आहे सेल होण्याचे चान्सेस जास्त आहे. कारण तो दुकानदार जो आहे तो इतर दुकानदारांना सुद्धा सांगू शकतो. आणि मेन म्हणजे काय आहे यामध्ये, की आपला कॉन्टॅक्ट. तर आपला कॉन्टॅक्ट एकदा बनला चांगला, की त्यानंतर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. तर सुरुवातीला जे आहे तुमचं 400 ते 500 पर्यंत जे आहे या ठिकाणी बजेट पाहिजे आणि हे बजेट जे आहे या ₹500 पासून तुम्ही जे सुरुवात करू शकता. आणि गावामध्ये तुम्हाला सांगतो, प्रत्येक गावामध्ये 3 ते 4 दुकान किराणा दुकान जे आहे असतातच असतात. जर छोटं गाव असेल तर 2 तरी असणारच. तर त्यामुळे किराणा दुकानदारांना टार्गेट करा आणि त्या ठिकाणी जा. त्यांना महत्त्व समजून सांगा, की बाबा असं आहे, तसं आहे. आणि जर तुम्ही एकदाच जर पॅकिंग न केलेले प्रोडक्ट जर आणले तर तुम्हाला, आता पावसाळ्याचे दिवस आहे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते थोडं सादळतं, खराब होतं. तर त्याला बुरशी लागू शकते. त्याच्यापेक्षा आपलं जे कॅरी बॅगमध्ये जे पन्नीमध्ये जे आपण पॅक करून तुम्हाला देतोय, त्याच्यामध्ये तसला कसा चान्स नाहीये. त्याच्यामध्ये बुरशी लागायचा चान्स नाही. कारण ते त्याच्यापर्यंत मॉइश्चर जे आहे, जे आपण पाणी म्हणतो, ओलावा म्हणतो, तो तिथपर्यंत पोहोचत नाही. आता एखाद्या वेळेस बरणी जर उघडी राहिली म्हणा, तर ते ओलावा तिथपर्यंत जाऊ शकतो आणि बुरशी लागू शकते. तर असं महत्त्व त्यांना समजून सांगा, की हा कसा फायदेशीर आहे. ठीक आहे. आणि त्यांना त्यांचा प्रॉफिट सुद्धा दाखवून द्या, जेणेकरून ते पर्चेस करण्यासाठी तयार होतील. तर अशा प्रकारे ही बिझनेस आयडिया आहे. सुरुवात करा ₹400-500 पासून. आधी एक प्रोडक्ट टार्गेट करा, जिरे, मिरे. आणि त्यानंतर मग हळू तुम्ही जे आहे मसाल्याचे प्रोडक्ट जे आहे तुम्ही टार्गेट करून वाढवू शकता. जसं आपण याच्यामध्ये खडा मसाला आहे, त्यानंतर इलायची आहे, अद्रक पण आपण वाळलेली अद्रक जी आहे ती पण याच्यामध्ये जी आहे आपण दिलेली पॅक करून. त्यानंतर दुसरी गोष्ट याच्यामध्ये असं करू शकता, आपले जे शेंगदाणे आहेत, फुटाणे आहेत, त्यानंतर हरभऱ्याची जी तिखट डाळ जी असते ते आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तुम्ही प्रोडक्ट तयार करू शकता. आणि याच्यामध्ये वेगवेगळी रेंजसुद्धा आहे. जसं की त्याच्यामध्ये तुम्ही प्रोडक्ट टाईप बदलू शकता. आता हे मसाले झाले पूर्ण. आता या मसाल्यातून तुम्ही दुसऱ्या गोष्टी तयार करू शकता. जसं चिवडा, आपलं जे फराळ जे आहे, फराळी चिवडा, ते सुद्धा तुम्ही ₹5 पॅकिंगचं, ₹10 पॅकिंगचं तुम्ही तयार करून हे देऊ शकता कस्टमरला. तर अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला ही एक बिझनेस आयडिया आहे, ज्या ठिकाणी तुम्ही जे आहे आपला बिझनेस सुरू करू शकता. तर ही बिझनेस आयडिया, हा जो बिझनेस आहे खूप कमी लोक करतायत सध्या मार्केटमध्ये. जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला प्रॉफिट नक्कीच चांगला होणार आहे. एकदा नक्की ट्राय करा. ₹400 ते ₹500 फक्त इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एकदा तुमचं नाव झालं, की त्यानंतर तुमचं मार्केट बनल आणि एकदा मार्केट बनलं, की तुम्हाला प्रॉफिट हमखास मिळेल. तर मंडळींनो, हा जो आहे व्हिडिओ पूर्ण डेडिकेटेड आहे याच्यासाठी, की आपण बिझनेस कशा पद्धतीने आपला तयार करू शकतो आणि वाढवू शकतो. तर हा बिझनेस आयडिया, ही बिझनेस जी आयडिया आहे तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या बिझनेसवरती पाहिजे ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.